करतोय अशा दिवसातील ही पहिली मॅच पुणेच्या सर्वांचा मी करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा देखील महत्त्वाची आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक 2026 हा थरार येस मॅचला सुरुवात आपण करतोय रायते त्यांच्या अगेन्स्ट टीम कोसली आणि कोसलीची या ठिकाणी पुरस्कर्ते सन्माननीय बाळाशेठ पालवी साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मॅचला सुरुवात आणि आता मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये ऋतिक आणि त्याच्या सोबतीनं धर्मेंद्र गेम ऑन गोलंदाजी ट्रॅक वरती मेघश्याम नेक्स्ट मॅच साठी पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या आणि आपले टी शर्ट आपण घेऊन जायचे टीम कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्याचबरोबरीनं टीम वसतचे कॅप्टन आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा मॅचला सुरुवात आणि इथे मात्र गेम ऑन सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणे नमस्तुते आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ब्रदर्स ग्रुप आयोजित आहे एकविरा चषकाला आपण सुरुवात करतोय आजचा हा दुसरा दिवस आणि ही पहिली मॅच कोसले त्यांच्या अगेन्स्ट रायते आणि पहिला चेंडू इथे मात्र आलाय डॉट बॉलची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि आता चांगला खेळ येथून करावा लागेल हो फटका तर दमदार आहे क्षेत्ररक्षक येतो अगदी मिडॉल मधून एक तर घेतली दुसरीचा प्रयत्न होतो आहे आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावांच्या मधीन आता मात्र संघाचा अकाउंट ओपन होत असताना मधाच्या आतमध्ये आई गावदेवी कोसले या संघाचा कालचा दिवस आपण पाहिला 19 फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये साजरा केला आणि दरम्यान इथे विकेटचं पतन आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर महाराष्ट्राची पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी कोंढेरी ते मराठेपाडा इथे गेली अत्यंत आनंदाने उत्साहाने तो सोहळा आपण संपन्न केला त्या अनुषंगाने काल आम्ही थोडेसे अनुपस्थित होतो आज पुण्याच्या जॉईन झालेत आज आमच्या सोबत रोशन संते सर देखील असतील ऑपरेटर आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे वन अँड ओनली नीरज यांना आपण पाहतोय त्याचबरोबर कॅमेरामॅन राज आगुलवी क्या बात आहे आणि साहिल भोईर देखील आपण पाहतोय मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कॅमेरामॅनची नजर देखील आम्ही सातत्याने म्हणतो घारीप्रमाणे असते प्रत्येक गोष्टींवरती ते नजर ठेवून असतात मग जर कॅमेऱ्याने त्यांची नजर एवढी मोठी असेल तर मग तशी नजर किती चांगली असेल याच्यावरून तुम्ही त्यांचा अनुमान लावू शकता पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आहे कल्याण ग्रामीणची एवन जोडी योगराजी बुटेरे सर आणि प्रवीणजी विशी सर आणि इथे मात्र
हा पण आमचा मुख्य कॉमेंट्री बॉक्स पाहतोय पहा लगेचच इथे आमच्यावरती देखील नजर ठेवून आहेत. म्हणजे इथे काही करण्याची गैरसोय आहे. प्रत्येक गोष्टीवरती आणि क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण नेहमीच म्हणतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट. तेजस भोईर अँड टीम जगात माझ्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅकवरती पुनशा गोलंदाज ओम आडव्या पाटण्या ऑन साईडला वळवायचं होतं परंतु बादशाह तो एंडला चेंडू लागतोय. तत्पूर्वी बराच वेळ चेंडू हवेत होता आणि ते चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर प्रत्येक संघासाठी इथे जर्सी आकर्षक टी शर्ट दिला जातो. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या आकड्यावरती प्रसाद आणि धर्मेंद्रला आता इथून कमबॅक करावा लागेल. कोसले टीम आता मात्र बॅटिंग करतोय. टॉस गमावला, टॉस जिंकला रायते संघाने प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. ओहो फटका दमदार आहे, कमालीचा फटका बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. आता चौकाराच्या मधीने जाऊन पोचतीये ते म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. हो लाऊड अपील पण सहमत नाहीयेत. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि आता लेगबायशी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. सातत्याने आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील नेहमीच अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता होताना पाहायला मिळतात. आता मी तर म्हणेन की डे फॉर्मॅटच्या काहीच दिवस शिल्लक राहिलेत मार्चचे. मग त्यानंतर नाईट स्पर्धेला देखील सुरुवात होईल आणि सध्या सुरुवात आहे देखील. लगीन सराई देखील सुरू होईल नीरज. मग हळूहळू आपले अनेक क्रीडा रसिक देखील त्या दिशेने जातील आणि उन्हाचा तडाखा देखील आपण जाणवतोय. तीक्ष्ण ऊन आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढले, झाडे जावा झाडे जगवा यासाठीच आपण म्हणत असतो आणि त्याचं नक्कीच प्रात्यक्षिक उदाहरण हे उन्हाळ्यामध्ये आपल्याला कळतं. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू झाडाच्या आडोशाला येथे मात्र सावलीचा आश्रय घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाला. एक गडी बाद आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज जयेशवरती ही जबाबदारी असेल. आज जबाबदारीनं खेळावं लागेल. सध्याच्या घडीला चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जयेश ला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. केव्हा समोर आज पाटर धर्मेंद्र ओ लेंथ खेचले त्याच्यावरती येथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू फरार होतोय थर्डमॅनला बेट करून सीमारेषा पार. आणखी एक दमदार चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट होतातच. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. ओहो फटका दमदार, उंची जास्त, लांबी देखील गाठल्या आणि चेंडूला पाठवून दिला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. आजच्या दिवसातील हा पहिला दमदार षटकार. षटकार येतो आणि षटकारानं धावफलक आता जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला चांगली इनिंग देखील साकारणं गरजेचं आहे ते म्हणजेच टीम कोसलेला. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. भव्य स्वागत जयेश. पहिला चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. सध्याच्या घडीला चांगल्या धावा येताना पाहायला मिळतात. पुनशा लेंथ खेचली होती, शॉर्ट लेन चेंडू होता त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिला डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका. ब्रदर्स ग्रुप चौकार.
ओ आणखी एक शपळून खेळले, जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉन्डी लाईन शार बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बालाशीट पाळवी साहेब माचा आनंद घेतात. त्यांनी हा संघ पुरस्कृत केला आणि अजून एक चौकार आला तर धर्मेंद्रसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गेम ऑन आहे, कॅश प्राइज देखील ऑन आहे. परंतु या षटकामध्ये कोसले संघ कमबॅक करतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर धाबा बनल्या फक्त 8 धाबा बनल्या. महत्वाची एक विकेट देखील गेली आणि आता इथून मात्र जयेशवरती आक्रमण पाहायला मिळालं. चौकार षटकार चौकार चौकार आणि आता धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. हो, हा फटका देखील इथे मात्र फसलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये. धर्मेंद्रच्या बॅटमधून 22 धावा बनल्या होत्या. त्या धर्मेंद्रला आता मात्र माघारी पाठवलं जातोय. धर्मेंद्र बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनीष दाखल होतोय. परंतु 26 धावा बनवल्या त्या म्हणजेच आता टीम कोसले ना कमालीची बॅटिंग राहिली होती आणि आता सध्याच्या घडीला चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल. चांगली कामगिरी. टीम वसतचे कॅप्टन आपण या, आपले टी शर्ट आपण घेऊन जा. टीम कोंढेरीचे कॅप्टन आपण देखील या. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. गोलंदाज तयार. ओहो, फटका हा देखील चांगला आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 32 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये जयेशने तब्बल 24 धावा खर्च केल्या. हो, इथे लेन खेचली होती. पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त बाउन्स आणि इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केला आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतो. तेहतीस धावा धावफलकावरती. हो, आता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक घेतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र जिथे सिंगल होती सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अशा रगरगत्या उन्हामध्ये 2 धावा पळून काढणं देखील तितकंच कठीण आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी देखील पाण्याचं सेवन करा, जेणेकरून क्रॅम्प येणार नाहीये. या गोष्टीची पूर्वसूचना आम्ही तुम्हाला देतोय, कारण की आता उष्णता देखील तितकीच जाणवते.
चांगला खेळ इथून करावा लागेल. सध्याच्या घडीला चांगली इनिंग देखील पाहायला मिळते. लेन खेचले, समोरच्या दिशेनं फोर्स केला आणि चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याने दमदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 39, 39 या आकड्यावरती. 39 जावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. प्रसाद आणि मनीषला आपण पाहतोय. 39, 39 जावा धावफलकावरती. ओम वरती ही जबाबदारी आहे आणि सध्या ओम देखील चांगली कामगिरी करतोय. हो, पुणेशा चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे मात्र पुणेशा 2 धावा धावफलकावरती. षटकार चौकार देखील येतात, सिंगल डबलने देखील धावसंख्या पुढे नेण्याचा मानस इथे मात्र दोन्ही बॅटर्स दाखवतात आणि त्या अनुषंगाने आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41, 41 धावा धावफलकावरती. चांगली कामगिरी राहिली आहे दोन्ही संघांच्या वतीनं. चांगला खेळ इथे मात्र पाहायला होईल, यात मात्र शंका नाही आहे. अनेक व्ह्यूअर्स देखील आता जोडले जातात, घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण की आता स्पर्धा देखील तितकीच रंगात आली आहे. आडव्या बॅटने ऑनसाईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र धावा मिळतील त्या म्हणजेच एकच धाव घेतली जाते. एक धाव इथून मात्र पाहायला मिळते. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता पुढे जातोय हळुवार गतीने. संत आणि सावध सुरुवात आता टीम आई गावदेवी कोसलेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. हा डॉट बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली इनिंग साकारली जाते. दोन्ही संघ देखील ताकदीने प्रयत्न करतायत आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिला तर धावांवरती ब्रेक लावला जातोय. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतो. तिसरं षटक प्रगती पदावर आणि तिसऱ्या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये शिल्लक आहे. हो, चांगली चांगली गोलंदाजी, परंतु इथे मात्र पंच सांगतात की हा वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, अंतिम चेंडू आणि मनीष समोर असेल स्ट्राईक एंडला. ओ, इथे मात्र पुणेच्या खराब गोलंदाजी, भीमर आणि त्याच्यावरती ह्या 4 धावा देखील पाहायला मिळतील. 9+4 हा पंजा मधाच्या आतमध्ये खुला झालाय टीम कोसलेसाठी आणि नशिबाच्या या 5 धावा. हो, पुणेच्या पाहावं लागेल. लाईन आणि लेंथ मधून गोलंदाज भरकटतोय. हा चेंडू देखील वाईट, म्हणजे एक चेंडू हाताळण्यासाठी आता गोलंदाजाने तब्बल 7 धावा खर्च केल्यात आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली ओमच्या वतीनं. तब्बल 9 धावा त्याने खर्च केल्यात आणि आता हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. हो, समोरच्या दिशेनं फोर्स केला, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय आणि तत्पूर्वी इथे एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसरीचा प्रयत्न देखील झाला. 2 धावा कंप्लीट, डिरेक्ट हिट लागलाय. पाहावं लागेल नक्की घडलंय काय. आणि ते मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये की बॅटर्स बाद आहे की नाही. आणि आमचे साथी समालोचक मित्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशनजी संते सर यांचं आगमन होत आहे. नॉट आउट, बॅटर सेफ. स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही रॉयल एंट्री आहे. खरं तर या आवाजाने महाराष्ट्राला देखील क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळं वळण दिलं आणि ही रॉयल एंट्री त्यांची आपण पाहतोय. रोशनजी संते सर, वेलकम.
चला मॅच ऑन करा, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की अधिकचा वेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच खर्च झाला. 51 धावा बनल्या गेल्या. आपण पाहिलं तर 3 षटकांच्या अखेरीस. आणि पुढील मॅचच्या टॉससाठी वसतचे कॅप्टन आणि कोंढेरीचे कॅप्टन आपण सज्ज राहा. विकेटचं पतन आणि यस फिंगर अप, यस नॉट आउट आहे. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. लाऊड अपील झाली होती. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज मेघश्यामला आपण पाहतो. चौथ्या षटकामध्ये खरं तर गोलंदाजी ट्रॅकवरती मेघश्याम आला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी धावबाच्या स्वरूपाने विकेटचं पतन, फलंदाज बाद. मॅचला पुढेशी आपण सुरुवात करूयात. गोलंदाज मेघश्याम चांगली गोलंदाजी करतोय. पुढेच्या धावबाची संधी होती आणि इथे मात्र बाकअप येतोय. आणि तत्पूर्वी इथे एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 53. 53 धावा धावफलकावरती. 53 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात. आणि आता सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. हो, एक जाव इथून मात्र मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मेघश्यामच्या वतीनं. सध्या मोठे फटके मारू देत नाहीये. 4 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्या. महत्वाची एक विकेट घेतली गेली. 3च धावा खर्च केल्या. खरं तर एक विकेट देखील घेतली. 2 धावा खर्च केल्यात. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. 54 धावा. ओहो, दांडी दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 4 षटकांच्या अखेरीस 58 धावा. षटक संपलेला 58 धावा बनल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल सिंगल सिंगल, चौथ्या चेंडूवरती विकेट्स, पाचव्या चेंडूवरती विकेट्स आणि 6वा चेंडू चौकार. हे समीकरण आहे या षटकाचं. बाय टीम GTC आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. त्यांची स्कोरिंग ॲक्युरेट असते 99% आणि क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं स्लोगन आहे. खरं तर चांगला खेळ इथून मात्र पाहायला मिळेल. आणि सध्याच्या घडीला टीम कोंढेरीचे प्लेयर्स देखील इन ॲक्शन मध्ये. काल फार मोठा प्रवास त्यांनी केला सर्वांनी. रोशन संते सर कोंढेरी ते मराठीपाडा अशा रगरगत्या उन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी खांद्यावरती घेऊन आनंदाने नाचत गाजत पोहोचले आणि आज पुनश्च माससाठी ते देखील सज्जता. त्यांचं देखील कौतुक करूयात. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये नयनला आपण पाहतोय ऑफस्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. टिटवाला गणपती मंदिरला नारळ फोडून आले आज कोंढेरी संघ. रोशन संते सर. कारण की मागील स्पर्धेमध्ये या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर क्वालिफायच्या मॅच मध्ये त्यांना माघार घ्यावा लागला होता. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला लॉंग ऑनच्या वरून. आणखी एक धमाका षटकार. पासष्ट धावा धावफलकावरती. मिस्टामिंग चेंडू हवेत आणि इथे मात्र झेल घेण्याची संधी होती. झेल घेऊ शकले नाहीयेत नयन आणि इथे मात्र एक धाव धावफलकावर 2 धावा घेतल्यात. खरं तर सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील आणि लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस इथून मात्र केला जाईल. फुल टॉस. आणखी एक धमाका आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. धमाका षटकार. षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 73 धावा. तर धावांचा डोंगर रचला जातोय टीम कावदेवी खोसलेच्या वतीनं. फटका दमदार आणि आणखी एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता 79 धावा. आणि आता सध्याच्या घडीला चांगली धावसंख्या बिल्डअप होताना पाहायला मिळते. आणखी एक धमाका आणि चेंडूला पाठवून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा 3रा षटकार
आणि आजच्या दिवसामध्ये ती षटकारांची पहिली हॅट्रिक पाहायला मिळते आणि या स्पर्धेतील देखील ही पहिली षटकार हॅट्रिक राहिली आहे फलंदाज मनीषच्या नावावरती आणि बाळाशेठ पालवे यांच्याकडून या षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज मनीषला दिलं जाईल. कमालीची या ठिकाणी मात्र नक्कीच बॅटिंग पाहायला मिळाली. 3 षटकार मारले. अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 85 धावा. 85 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. धावांचा डोंगर रचला जातोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो आणखी एक फटका दमदार आहे परंतु आता मिस्टामिंग आहे डाऊन दी बॉल फिल्डर आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाली आणि आता या 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आता नक्की घडलंय काय तर या 3 धावा असतील का पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. जस्ट 3 धावा आणि अशा पद्धतीने पहिल्या धावाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 88 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 4 विकेट जिंकण्यासाठी आता 89 धावेंची आवश्यकता असेल टीम अर्थातच रायतेला. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आपण यायचंय. आपण टॉस इथे करणार आहोत. निलेश गायकर आपण या. टॉस केला जाईल. टॉस साठी इथे मात्र सज्ज राव वसंतचे कॅप्टन आणि टीम कोंढेरीचे कॅप्टन. कोंढेरी संघ थोडासा बॅकफुटला खऱ्या अर्थानं नीरज विचार केला तर मागील वर्षामध्ये देखील भरपूर ट्रॉफी झाल्या होत्या. या वर्षामध्ये एकही ट्रॉफी आली नाहीये. त्या अनुषंगाने संघर्ष त्यांचा सुरू आहे परंतु थोडासा संघर्षामध्ये देखील प्रयत्न चांगले करतात खेळाडू आणि प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि 5 क्वालिफायच्या मॅचेस ते गमावल्या. त्या अनुषंगाने आज इथून चांगली खेळी करावी लागेल. टॉस करून घ्यायचा आपण. या दोन्ही कॅप्टन्सच्या टॉस करूयात.
वाईट बॉल, पहिला चेंडू वाईट. हो, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय आणि इथे मात्र हा डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळेल सुनील आणि मेघशा. आणि आता सध्याच्या घडीला पहिला वाईट, त्यानंतर डॉट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हितेशला आपण पाहतोय. हो, अडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र एक जाव भेटेल. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. 89 धावा बनवायच्या. ओ, राझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल बॅक ऑफ द एंड चेंडूला पिच केलं होतं आणि तत्पूर्वी इथे मात्र हा डॉट बॉल पाहू शकता. ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन वरती अगदी हलकी फिंगर रोल केली आणि इथे मात्र चांगला चेंडू ऑफ कटर पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण हितेशला पाहतोय. हो, फटका दमदार आहे. चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं प्रचंड वेगाने जातो आहे आणि हा दमदार चौकार. हो, आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावरती. रायझिंग अँड सरप्राइझिंग आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू फेकले, धावसंख्या धावफलकावरती 6 आणि आता इथे मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक आहे ह्या पहिल्या षटकातील. आणखी एक डॉट, बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. चला, दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करून घ्यायचा आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आता धर्मेंद्रला आपण पाहतोय. हो, धावाची संधी आणि इथे महत्वाची विकेट. फलंदाज मेघश्याम बाद, विकेटचं पतन.
नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय जयेश येतोय आणि सध्याच्या घडीला 89चं टार्गेट सेट केलं असताना गोलंदाजी देखील दमदार पाहायला मिळाली मधाच्या आतमध्ये टीम कोसलेच्या वतीनं. चांगला खेळ इथून मात्र पाहायला मिळतोय. हो, आणखी एक डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय परंतु इथे मात्र पुढच्या हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये धर्मेंद्रच्या वतीनं. आता बॅकअप द्या चेंडूला पिच केलाय, फक्त दिशा दाखवली आहे. बॅकअप चांगला येतोय आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती हळूवार गतीनं पुढे जात असताना 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुनश्या गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, चांगली गोलंदाजी. हा देखील तेज सरळ चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला होता. पाहू शकता अगदी आपण पाहिलं तर पायांवरती चेंडू जाऊन धडकतोय आणि इथे मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. बाळाशेठ पालवींच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस संपन्न करतोय. कोंढेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टीम वसत. टॉस जिंकला वसतने. निर्णय बॉलिंगचा घेतला. क्षेत्ररक्षण स्वीकारला. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीला. आणि आता दरम्यान मधाच्या आतमध्ये विकेटचं पतन, फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 8 धावा आहेत. आता इथून मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत. 81 धावा बनवायच्या आहेत. अठरा चेंडू आणि 81 धावेंची आता मात्र आवश्यकता. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग. इथे मात्र हा चेंडू देखील आला डॉट. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. आणखी एक डॉट बॉल. चांगला खेळ सुरू आहे. 16 चेंडू आणि आता 81 धावेंची आवश्यकता असेल. हा फटका देखील चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक पोचतोय अगदी आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं जातं. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. असं वाटतं की आता मॅच मध्ये औपचारिकता उरले की काय, कारण की धावांचा डोंगर रचला. प्रथमतः
बॅटिंग करत असताना टीम कोसली ना आणि त्यानंतर गोलंदाजाने देखील चांगले कंबर कसली आहे. आता 15 चेंडू आणि 15 मध्ये बनवायच्या 79 79 धावा इथून मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी. ओ इथे मात्र चांगली गोलंदाजी, हा चेंडू देखील आलाय डॉट. बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र यष्टीरक्षक भीड झाले, धाव घेतली जाणार नाहीये. आणि तत्पूर्वी हा चेंडू देखील आलाय डॉट. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 79 धावा इथून बनवायच्या. 12th मॅन देखील थोडेसे नाराज असतील रायते असे, कारण की खेळ आज हवा तसा झाला नाहीये. ओ समोरच्या दिशेने खेळलेत आणि तत्पूर्वी एक धाव इथून मात्र मिळेल. सकाळी ठीक 9 वाजता पोहोचले होते आणि इथे मात्र या 2 धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. लेझी क्रिकेट. आणि आता 12 चेंडू आणि 12 मध्ये 77 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम रायते 11 रायते या संघाला. धावसंख्या धावफलकावरती आता 14 वरती जाऊन पोहोचते. 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 75 धावेंची आवश्यकता असेल. ओ मिस्टर आम्ही गाडी इथे मात्र चांगली केली हा. मिस्टर आम्ही विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन.
6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 71 धावींची आवश्यकता असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या 71. सहा चेंडू 70 धाबा बनवायच्या. तो इथे 9 चेंडू आणि त्याच्यावरती दमदार स्ट्रोक चौकार आणि पंजाब ओपन सीमारेषेच्या बाहेर दमदार चौकार. सहा चेंडू आणि अजूनही 65 धाबा बनवायच्यात. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगला खेळ पाहायला मिळतोय. हो समोरच्या दिशेनं खेळून काढलाय चेंडू आणि तत्पूर्वी ओहो पुनश्च खराब क्षेत्ररक्षण. या फटक्यांचे जणू काही चटके लागले असते परंतु धाबा अजूनही बनवायच्या भरपूर आहेत. त्या अनुषंगाने फारसा फरक पडणार नाहीये. आई गावदेवी कोसले या टीम वरती आणि हा दमदार चौकार पाहतोय आपण. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 28 धावा जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 मध्ये 61 अजूनही बनवायच्या आहेत. लाऊड अपील आणि इथे मात्र एक धाव फलकावरती जोडली जाते. 4 चेंडू आणि 60 धावा बनवायच्या आहेत. ओ दांडी गोल फलंदाज बाद विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना मधाशात मध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू आणि आता 60 धावा बनवायच्या आणि हॅट्रिक जर इथे मात्र विकेटशी संपादित केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज कृष्णा यांच्याकडून दिलं जाईल. गोलंदाजाला कृष्णासाठी आज 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट साठेच्या उंबाट्यावरती हो रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल आणि फक्त आता 1 चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल आई गावदेवी कोसले संघाचे आणि कोसले संघ आता इथे मात्र विजय संपादित करतोय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम रायते 11 रायते आणि या मॅचचा हिरो मॅच ऑफ मॅच असेल अर्थात मनीष पालवी ज्याने कमालीची फटकेबाजी केली. 11 चेंडू मध्ये 42 धावा बनवल्या आणि तो ठरला मॅचचा मॅच ऑफ मॅच. बॉल जमा करा पण जुने बॉल जमा करा.